स्टार्ट करूया. मागच्या लेक्चरला आपण कोणतं घेतले एक्झाम्पल्स पीवायक्यू मधली संख्येवरची, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहिलं आपण कोणतं सेशन घेतलं, वर्ग वर्गमूळचं बेसिक सांगितले. त्याच्यानंतर आज पीवायक्यू कसे बघायचे आहेत, वर्ग वर्गमूळचे पीवायक्यू, त्यासोबत कसोट्या बघायच्या आहेत. कसोट्या आपण काल घेतल्यात. 2 मिनिटात आपण कसोट्या रिपीट करूया, बरोबर. त्याच्यानंतर आपण कसोट्यावरची सोडवणार. लागलंच पुढे स्लाइड कंटिन्यू कशाची आहे, वर्ग वर्गमूळची आहे, बरोबर. ते सोडवायचं. बघा, पहिल्यांदा 2ची कसोटी सांगायला नको. समसंख्या असतील तर 2 भाग जाणार. त्याच्यानंतर 3ची आणि 9ची समान सांगितली. आपली काय सांगितलं, संख्या आहे, संख्येतील अंकांची बेरीज करणार. बेरीजला जर का किती भाग गेला, 9ने भाग गेला तर 9ची कसोटी, 3ने भाग गेला तर 3ची कसोटी लागवणार, बरोबर. त्याच्यानंतर सेम बघितली कोणती, 4ची आणि 8ची. 4च्या कसोटीमध्ये शेवटचे 2 अंक बघणार, 8च्या कसोटीमध्ये शेवटचे 3 अंक बघणार. त्याच्यापासून तयार झालेली जी संख्या असेल 2 अंकी किंवा 3 अंकी, त्याला जर का दिलेल्या संख्येने भाग गेला, म्हणजे 2 अंकी असेल तर 4 भाग गेला तर पूर्ण संख्येला किती भाग जाईल, 4. 3 संख्या असल्या शेवटच्या तर त्यांना किती भाग झाला पाहिजे, 8 भाग गेला तर पूर्ण संख्येला भाग जाणार, बरोबर आहे. त्याचसोबत काल एक गोष्ट सांगायची राहिली कोणती, की जर का 0 0 असतील, शेवटच्या 2 शून्य असतील तर 4ने निश्चित भाग जाणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर शेवटच्या 3 शून्य असतील तर 8ने निश्चित भाग जाणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण महत्वाची कसोटी बघितली कोणती, 11ची. 5ची काय सांगितली, 0 आणि 5 फक्त पाहिजे, त्याच्याशिवाय भाग जाणार नाही. 6ची काय सांगितली, अशी समसंख्या ज्यातील प्रत्येक अंकांची बेरीज कितीच्या पटीत आहे, 3च्या पटीत आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणती बघितली आपण, 11ची. 11ची काय सांगितली, 1 आड 1 संख्या घ्यायच्या, संख्येतील अंक 1 आड 1 घ्यायचे, त्यांची बेरीज करायची, अंकांची बेरीज करायची. बेरीज करून झाल्यानंतर दोघांच्यातला काय घ्यायचा, फरक घ्यायचा. फरक कसा पाहिजे, 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे, बरोबर आहे. हे काल आपण घेतलेलं आहे, बरोबर आहे. स्टार्ट करूया. पहिले एक्झाम्पल, काल या प्रकारचं आपण एक्सप्लेनेशन घेतले, परत एकदा रिपीट करूया, बरोबर. समजा एक अशी रस्ता आहे किंवा काही एक गोष्ट लांबी काहीतरी दिलेली आहे, बरोबर आहे. त्यातली पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली काय, झाडे लावायची असू देत, खांब लावायचे असू देत किंवा इतर काही गोष्टी असू देत, गॅप जिथं जिथं येणार आहे, बरोबर आहे, गॅप पेक्षा ती संख्या कशी असणार आहे, डांबांची किंवा झाडांची कशी असणार, 1ने जास्त असणार. नेहमी लक्षात ठेवा, जेवढे गॅप पेक्षा 1 जास्त असणार. म्हणजे दिलेली, आता फक्त मला काय काढायचं आहे, यात काय काढायचंय मला, 140 मीटर मध्ये 3.5 मीटरचे किती गॅप तयार होते एवढंच मला काढायचं आहे, बरोबर आहे. बघा, म्हणजे काय करणार मी, 140 भागिले 3.5, पॉईंट घालवायचा आहे मी 1400 केलं, बरोबर आहे. 35 घेतलं, 35चा पाठ पाहिजे. ओके, बघा पाढे कोणते कोणते पाठ पाहिजेत, बघा ते पण सांगतो. कोणतं, 35 पाहिजे, 36 पाहिजे, 45 पाहिजे, हे फिक्स पाढे पाठ पाहिजे. त्याचबरोबर 75चा निदान एवढे तुम्हाला यायलाच पाहिजेत. हे तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये सारखं सारखं येतं, त्या संख्या सारख्या येतात, बरोबर आहे. म्हणजे बघा, 35 दोन्ही 70, 70 दोन्ही 140, म्हणजे 35 चोक किती होणार, 140, आणि वरची ही 0, म्हणजे एकूण किती गॅप तयार होतील, 40. जर का 40 गॅप तयार होत असतील, बरोबर आहे, तर झाडे किती असणार, 41. ते कसं काढलं आपण, बघा, समजा 3 गॅप तयार झालेत, 4 गॅप तयार झालेत, इथे एक झाड लागणार, इथे एक, इथे एक, इथे एक, इथे. म्हणजे जर का 4 गॅप असतील तर झाडे किती लागतायत, 5. लक्षात आलं. म्हणजे जर का 40 गॅप असतील तर झाडे किती लागणार, 41. तुमच्या इथं ऑप्शन 40 पण दिलाय, ऑप्शन 41 पण दिलाय, आणि 41 पहिला द्यायला नाही, 41 कसं दिलाय, शेवटला दिलाय का, इथंच गोल करावा. म्हणजे ऑप्शन देण्याच्या पाठीमागे पण टेंडन्सी असते, लक्षात आलं. म्हणजे ऑप्शन काय आला पाहिजे, 41. टिक करून घ्या. फक्त लिहिताना काय लिहिणार, 140 भागिले 3.5, त्याच्या पुढे फक्त लिहा एकूण गॅप बरोबर, फक्त एवढं लिहा, एकूण गॅप बरोबर, एकूण गॅप बरोबर किती आलेत, 40. पुढे लिहा, यापेक्षा अधिक 1 झाडे असणार. म्हणजे परत जर का तुम्ही ते वाचायला घेतलं तर ते तुम्हाला समजणार. आणि ही गॅपची कन्सेप्ट विसरायची नाही. परत भरपूर जागी ते येते पुढं, पण परत ते सारखं सारखं रिपीट करायला नको. पटकन क्लिक झालं पाहिजे कोणती कन्सेप्ट वापरायची आपल्याला. झालं, चला पुढचं. परत विभाज्य, विभाज्य आणि विभाजक 2 गोष्टी आहेत. बघा, विभाज्य आणि
विभाजक. विभाजक जो भागतोय, जो क्रिया करणार आहे, त्याला शेवटी आपण क हा प्रत्यय जोडत असतो. उद्योजक, लक्षात आले काय? बरोबर, ते आपण जोडतो ना शेवटला, म्हणजे तो क्रिया करतोय. ह्यातलं क्रिया कोण करणार आहे? ही तिघ जण करणार आहेत. यांना म्हणतोय आपण काय? विभाजक. आणि हे ज्याच्यावरती क्रिया करतायत, ज्याला भाग घालवतायत, त्याला म्हणतोय आपण विभाज्य. लक्षात आलं? आता विभाज्य कोण आहे ते शोधायचंय तुम्हाला. पण तिने काय सांगितले? सर्वात कसा पाहिजे? लहान पाहिजे. तो पण काय पाहिजे? पूर्णांक पाहिजे. इथं पूर्णांकचा शब्द घेण्याच्या पाठीमागचं कारण काय? समजा पॉइंट मध्ये टाकलं चालेल काय? पूर्णांक येईल का? पॉइंट मध्ये कोणतीही संख्या पूर्णांक संख्या नाही. हे कशात जाणार? दशांश पूर्णांक, अपूर्णांक मध्ये. बरोबर, म्हणजे तुम्हाला काय शोधायला सांगितलंय? पूर्णांक शोधायचा आहे, पण तो कसा पाहिजे? लहानात लहान. आणि या संख्येने काय गेला पाहिजे? भाग गेला पाहिजे. जर का या संख्येने भाग जायचा असेल आणि त्यात एक शून्य असेल तर नेहमी लक्षात ठेवा तुमच्या एकक स्थानी शून्य यायलाच पाहिजे. 10ची कसोटी काय सांगितली आपण? 10च्या कसोटीमध्ये सिंपल काय म्हणलो की 10 भाग घालवायचा असेल तर एकक स्थानी शून्य यायला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे ते 20 आहे, शून्य आले याचा अर्थ पुढे पण शून्य यायला पाहिजे. मग यातला हा ऑप्शन तुम्ही पहिल्यांदा इलिमिनेट करणार का? त्याला घेऊया नाही. त्याच्यानंतरचा जो लहानात लहान कोणता आहे? 140. तुम्ही त्याच्याकडे जाणार, वर्ण खाली बघत जायचं नाही. कशावर जाणार तुम्ही? 140. 140 ला गेल्यानंतर 5 भाग जातोय काय? जातोय. 7 जातोय काय? जातोय. 20 जातोय काय? जातोय. याचा अर्थ ऑप्शन काय असणार? 140. त्याच पुढं काय सांगा? जर संख्या दिली आहे, या संख्येला 3 आणि 5 ने निश्चित भाग जातो, तर एकक आणि हजार कोणतं? एकक आणि हजार स्थानी उचित अंक जोडी निवडा. आता जोडी निवडताना बघा, तुमचा इथं अंक येताना हा येणार तुमचा या कडेला, इथला येणार मध्ये. बरोबर आहे काय? म्हणजे अंकांची जोडी काय होऊ शकते? उलटी सुलटी होऊ शकते. कारण की विचारताना कोणता पहिला विचारलाय? एकक. म्हणजे बघा, सिंपल एक्झाम्पल आहे, पण विचारताना उलट विचारल्यामुळं त्यातली एखादी जोडी जर का उलटी दिली असती त्याचसोबत, तर तिथं काय होऊ शकते? कन्फ्युजन होऊ शकते. म्हणजे पहिल्यांदा तुमचा एकक पाहिजे. 5 न भाग जायचा असेल तर एकक कसा पाहिजे? 5 किंवा 0, जो की प्रत्येक जागी तुमचा आहे. बरोबर. आता राहिली गोष्ट कोणती? 3. आता बघा, 3 न भाग जायचा असेल तर 3ची कसोटी आपण काय सांगतोय? संख्येतील प्रत्येक अंकाची बेरीज करा. बेरीज कशाच्या पटीत पाहिजे? 3च्या पटीत पाहिजे. यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 3 न भाग जातोय, म्हणजे बेरीज पण कशी पाहिजे? 3च्या पटीत. 3च्या पटीत द्यायची असेल तर बेरीज करूया. 3 आणि 5 8, 8 आणि 7 15 आणि 2 17 आणि 5 किती? 17 आणि 5 21. काय जेवण लोड झालंय? नेमकं काय झालंय? किती ना? 22. बरोबर आहे. आता मला काय करायचं आहे? हे 22 बेरीज आहे. बरोबर आहे. आणि सोबत मला काय करायचे? ही दोघं जण मिळवायचे. आणि ही दोघं जण मिळवल्यानंतर मी कुठं जाणार आहे? 3च्या पटीत जाणार आहे. बरोबर आहे. मग बघा, 4 मिळवा. 22 आणि 4 26. जातोय का भाग? 3 नाही जात. 6 आणि 5 11. किती होईल? 33 होईल. भाग जातोय काय? जातोय भाग. म्हणजे हा ऑप्शन येऊ शकतोय. पुढे बघा, 9 मिळवलं किती होईल? 31. जाणार नाही. पुढं 6 मिळवलं 28. भाग जातोय? नाही जात. याचा अर्थ ऑप्शन नंबर 2 असा विचार करायचा आहे. चल नेक्स्ट. संख्या दिलेली आहे किती? काहीतरी संख्या दिली. ह्यांची स्पीड बघ थोडा आहे. बघ काय सांगितले? 3,68,000 समथिंग काहीतरी संख्या आहे. आणि या संख्येला कितीने पूर्ण भाग जातो? मी सांगितलं 11 ने पूर्ण भाग जातो. तर जाण्यासाठी त्याच्या ठिकाणी स्टारच्या जागी कोणता अंक यायला पाहिजे असं विचारलं. बरोबर. आता तुम्ही कोणती कसोटी वापरणार आहे? 11ची वापरणार आहे. संख्या लिहून घेऊया. 3, 6, 8, 9 स्टार आणि 5. एक आड एक बेरीज केली किती झालं? 11. 11 आणि 11 अधिक स्टार लिहूया. बरोबर. आता इकडचं 6 आणि 9 15. 15 आणि 5 20. आता मला किती करायचं आहे? 11 वाढून जाणार आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. हे वाढणार आहे. कोण वाढणार आहे? 11 वाढणार आहे.
मग 11 वाढून मला काय करायचं आहे, फरक किती करायचा आहे, 0 करायचा आहे किंवा 11 करायचा आहे. मग 11च्या पुढचा फरक जर का 0 करायचा झाला तर 11 मध्ये मला किती मिळालं पाहिजे, फरक 0 यायचा झाला, 20 चा खालचा फरक 0 यायचा झाला, खाली पण किती पाहिजे 20. बरोबर आहे. बघा फरक 0 करायचा झाला तर 20 पाहिजे, फरक 11 करायचा झाला तर खाली 9 पाहिजे. पण इथं ऑलरेडी किती आहे 11, म्हणजे मी किती करणार 20 करायचं झालं तर 11 मध्ये मला किती मिळालं पाहिजे 9, म्हणजे स्टारच्या जागी कोणता अंक येणार. सिंपल आहे. यातला अनेक घ्यायचा. चला घ्या. पाच स्टार 5 4 7 6, 5 स्टार 5 4 7 6, 11ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. किती 6 का 7, 7 7. लक्षात आलं. बघा परत बघा 5 5 10, 10 आणि 5 17, बरोबर आहे. 6 आणि 4 10, 10 अधिक स्टार किती करणार, याला 17 करायला पाहिजे, इथे खाली ऑलरेडी 17 आहे, म्हणजे इथे किती येईल 7. सिंपल आहे. ओके अनेक देऊ. अनेक घ्या बघा, जरा डोकं चालवा बघा. स्टार स्टार जर का तुम्हाला सांगतोय का, जर चिन्ह समान दिलं असेल ना स्टार स्टार तर एकच संख्या यायला पाहिजे, भिन्न संख्या येणार नाही, तीच संख्या यायला पाहिजे. म्हणजे इथं समजा 2 आलं तर इथं पण 2 येणार. असं बघा किती अंक येऊ शकतो, किती 1 येणार, 1 ऑप्शन मध्ये मी 1 दिलाच नाही, दिला नाही, 0 बी द्या नाही. हेच ऑप्शन आहे द्या. 5 4 9 आणि ऑल ऑफ द अबोव. सगळेच आहे ना. बघा ज्यावेळी तुम्हाला ही गोष्ट समजेल ना, काय बघा इथे आपण काय केलंय, 1 आड 1 घेतलं, बरोबर आहे. बेरीज किती आली 10 अधिक स्टार, आणि वरती बघा किती 10 अधिक स्टार, म्हणजे स्टारची किमती जर का समान असतील तर फरक ऑलरेडी समान यायला लागलाय. म्हणजे स्टार तुम्ही 0 ठेवा, 1 ठेवा, 2 ठेवा, 9 ठेवा, काही फरक पडणार नाही. म्हणून इथे उत्तर किती आलं, ऑल ऑफ द. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला साध्या साध्या गोष्टी. चला 9च एक घ्या बघा, 9च एक घ्या. सगळ्या 9ची कसोटी वापरायचं एक एक्झाम्पल घ्या. या संख्येला 9ने निशेष भाग जातो, 1 स्टार 9 3 8, परत स्टार. या संख्येला 9ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येऊ शकतो. कोणता अंक येऊ शकतो. 3. अरे काय वाटते 3. बघा काय ना बेरीज करायला पाहिजे, 9ची कसोटी काय संख्या बेरीज करायला पाहिजे. बघा 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, 13 आणि 8
किती आली 21. 9 ने भाग जायचा असेल तर संख्या कशी पाहिजे, 21 पेक्षा पुढची येणारी जवळची कशी पाहिजे, 9 न भाग जाणारी संख्या. 9च्या पाड्यामध्ये 27 येते, बरोबर आहे. म्हणजे मला कुठपर्यंत जायचं आहे, 27 पर्यंत जायचं आहे. मग इथनं इथपर्यंत जायचं असेल तर मग किती वाढवायला पाहिजेत, 6. पण एक संख्या स्टार आहे काय, नाही, समान समान 2 आहेत. याचा अर्थ 6चं इकडं 3 टाकणार, इकडे 3 टाकणार. लक्षात येते, 6 येणार नाही. 6 आलं की बेरीज कुठे जाणार, 12 होणार ना. आहे पुढे एक्झाम्पल असं आहे काय, लिहून घ्या एक्झाम्पल. ज्यांच्याकडे नाही त्यांनी उद्या त्याने घरातनं करून आणायचं आहे. मला उत्तर नको आहे, बघा काय सांगलोय, मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा नाही. तुम्ही फक्त काय करताय, कशा पद्धतीनं टाइम रिड्यूस करायचा आहे, हे मोबाईलवर केल्यानंतर तुम्हाला घरात आन्सर मिळणारच आहे की भाग जातोय का नाही जातोय. परीक्षेमध्ये तुम्हाला हा वेळ कमी करायचा आहे. मग असा जर का वेळ कमी करायचा असेल तर मला काय केलं पाहिजे जेणेकरून मी 273 न भाग न घालवता कोणती ट्रिक वापरू शकतोय, काय करू शकतोय हे शोधायचं, बरोबर. एक आठवडा आहे तुमच्याकडे, किती 4 दिवस आहेत. 4 दिवसामध्ये तुम्ही परत हे आल्यानंतर मला सांगायचं. आणि सांगतोय का, हे सांगतोय ते वर्क मला येत नाही म्हणून सांगत नाही मी तुम्हाला परत आल्यानंतर मी सांगणार आहे की असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे. पण काय की तुम्ही जर का या गोष्टींच्यावरती स्वतः विचार करायला सुरुवात केली तर कुठेतरी तुमची ट्रिक स्वतः डेव्हलप होईल. किंवा मी असा विचार न करता असा केला पाहिजे. ट्रॅडिशनल पद्धतीने गणित शिकायचे दिवस गेलेत, लक्षात आलं काय. आपण स्वतः विचार केला पाहिजे. ओके, फक्त काय करायचं येतं ना, विचार करून यायचं काय करता येईल. 273 भाग घालवायचा आहे, मग असा घालूया काय, तसा घालूया काय वाटतंय बघू. आत्ताच एक्झाम्पल घेतले आपण यातले, सोडा पटकन सोडा. सेम घेतले एक्झाम्पल. एसटीआय मुख्य 2019चा प्रश्न आहे. परत 9ची कसोटी वापरायची आहे. 9ची कसोटी वापरत असताना परत 2 संख्या समान आहेत, व्यवस्थित सोडवा सर्वांनी. नऊ या संख्येने D6, D4, 1 या 5 अंकी संख्येला निशेष भाग जातो म्हणजे सांगितले याच्यावर ते बेरीज कशी पाहिजे, 9च्या पटीत येणार आहे, बरोबर आहे. भाग जातो. दिलेली अट पूर्ण करणाऱ्या या संख्येतील अंकांची किमान बेरीज करायची आहे. म्हणजे दुसरं तिसरं तुम्हाला सांगायला नाही, तुम्हाला ते अंक शोधायचा नाही आहे, तुम्हाला ती बेरीज शोधायची अंकांची, बरोबर आहे काय. ते अंक नाही आहेत खालचे, हे 5 इथं डी घाला, हे 5 नाही घालायचे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं जर का समान समान असतील, डी डी दिले याचा अर्थ ती एकच संख्या आहे कुठली तरी, त्या वेगवेगळ्या 2 संख्या असणार नाहीत, बरोबर आहे. म्हणजे बेरीज करूया, बेरीज काय येईल, 6 4 10, 10 आणि 1 11. 11 नंतरचा जवळचा ऑप्शन कोणता आहे, ती ज्याला 9 भाग जातोय. आणि 27 जर का 11चं करायचं झालं तर मला 8 8 ही संख्या ठेवायला पाहिजे, बरोबर आहे. बघा मी 11 ना बेरीज, 11चं मी किती करू शकतोय, 18 पण करू शकतोय का नाही, समजून घ्या. 11चं मी 18 पण करू शकतोय ना, 18 पण 9 भाग जातोय. पण मग 18 करणार नाही, का करणार नाही, कारण की मला किती मिळालं पाहिजेत, मग 7. इथं 3.5 आणि इथं 3.5 लिहूया काय, चालेल काय, असं चालणार नाही. म्हणजे माझी संख्या पूर्ण संख्या मिळायला पाहिजे, त्याच्यामुळे मी त्या ब्रेक करणार नाही. त्याच्यामुळे उत्तर काय आलं पाहिजे, 27. जी 18 वरती येऊन थांबलीत त्यांना ते थोडंसं अवघड वाटणार, किंवा मी पुढची संख्या 18 करणार बेरीज, पण 18 न करता किती करायची आहे, 27. का 27 करायचे आहे, 18 केली तर वजा फरक किती होईल, 7चा. मग 7 हे 3.5 3.5 ठेवणार नाही, म्हणून 27 वर गेल्यानंतर 8 8 होऊन जाईल. इथे स्टार घ्या. स्टार आहे विसरलो मी, टाईप करायचं बोलत होते. असं दे, कुठे पण घ्या एक स्टार, इथे घ्या, स्टार टाईप करायला. हा 4 येतो ना, ऑप्शन नंबर 4. हा ऑप्शन नंबर 4 का उत्तर 4 ते सांगा.
परीक्षेत काय होते ते मी सांगतो. ही असली ही कशा असतात, इथं 5 दिले, इथं 3 दिले आणि इथं 4 दिले. गडबडीत काय करतोय, समजा उत्तर याचं 4 येते, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 4 येते, ऑप्शन नंबर 2 उत्तर 4 येते, उत्तर 4 येते. 4 नंबरला कधी गोळा करतोय कळत नाही, हे गडबडीत होते. बरोबर आहे. बघा 10 10 अधिक स्टार, बरोबर आहे. खाली 5 आणि 9 14 14 फक्त येणार, म्हणजे किती येईल, 4 येणार. 5 कसं काय आलं, 4 येणार. विभाजक म्हणजे काय, आता मगाशी याच्यासाठी अर्थ सांगितलाय. विभाजक म्हणजे काय, जो भाग घालवणार तो. आता इथं काय सांगितले बघा, 60 या संख्येच्या एकूण विभाजकांची, म्हणजे 60 ला भाग घालवणाऱ्या किती संख्या आहे ते मोजायचे, किती संख्या आहे त्या मोजायचे. बरोबर आहे. सांगा कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 न जातोय काय, नाही. 8 न जातोय काय, नाही. 9 न जातोय काय, नाही. 10 न जातोय. 11 न जातोय काय, नाही. 12 न, 12 नंतर 15 20 30 आणि 60, म्हणजे 60 ला ज्या ज्या संख्येने भाग जातोय त्या सगळ्या संख्या येणार. बरोबर आहे. आता गडबडीमध्ये काय होतंय की एक मोजायला लक्षात राहत नाही आणि 60 लक्षात राहत नाही, म्हणजे गडबडीमध्ये ह्या दोन संख्या आपण विसरून जातोय. सुरुवात करताना आपण 1 न भाग जातोय बघतच नाही, आपण 2 घालणार. बरोबर आहे. आणि 60 60 न भाग जातोय हे डोक्याचं नसते. ह्या दोन जर का चुका केल्या तर ऑप्शन मध्ये तुम्हाला चुकायला वाव आहे. बघा काय सांगतोय, ऑप्शन मध्ये तुम्हाला चुकायला वाव आहे, कारण की 1 नंबरला दिले 12. 1 नंबरला 12 का दिले हे पण समजून घ्यायचं आहे. मी काय म्हणलो, त्यांची स्ट्रॅटेजी पण समजून घ्यायचं आहे. 12 का दिले, पोरग हे विसरणार आहे 1 आणि 60, आणि हे विसरलं तर तिचं उत्तर 12 येणार आहे. गडबडीमध्ये त्यानं टिक केलंच पाहिजे. समजा सुरुवातीला त्याला 14 दिसलं आणि त्याचं उत्तर 12 आलंय, तर ते परत विचार कर, खरंच 12 येते का आणि कोण दुसरं येतात 2, म्हणजे हे कसं येते, सापळा रचला जातोय. किती उत्तर येणार आहे, 14. मोजा संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 येतात. थांबा परत मोजा येत्या, माझं चुकलं असेल. 12 येतात. संख्या दिल्या ना बरोबर सगळ्या, कोणती राहिल्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथे 30 होतं ना, 11 आणि 12 12 येतात. तुम्ही हुशारायचा. चला हा घ्या, जरासं डोकं वापरायचं. वर्ग पाठ केला तसा त्यातलं काय अशी गोष्ट आहे ती बघायची, मग इथं वापर करायचा. बघूया कोणाचं सांग. परीक्षेमध्ये जेवढा वेळ मिळण्याची अपेक्षा आहे तेवढाच वेळ इथं द्यायचा आहे. येत नसेल तर गिव्ह अप करायचं. बघ काय सांगितलं मी आत्ताच आहे, मला माहिती आहे ना हे उत्तर येते, पण शोधलं कसं ह्याला महत्व आहे. बरोबर. आता पहिली गोष्ट काय आहे की तुम्हाला वर्ग कसे असतात हे माहिती पाहिजे. बघा कुणाकुणाच्या एकक स्थानी 6 येते, सगळे मला वर्ग सांगा. परत कुठल्या येते, 36 येतोय, 256 येतोय, 576 येतोय. बस भरपूर झालं. काय गोष्ट तुम्हाला डोळ्यासमोर दिसते ती सांगा मला. बघा ह्या संख्या बघायच्या आणि इकडच्या संख्या बघायच्या, काय दोघांच्यात साम्य दिसते किंवा काहीतरी वेगळं दिसते, ही नजर पाहिजे, डेव्हलपच व्हायला पाहिजे. शेवटचे 2 डिजिट बघा, एकक स्थानी 6 यायला लागले, ते काय विषय फिक्स आहे. बरोबर आपण 6 घेतले, पण त्याच्या अगोदरची संख्या बघा, कधी तिथं समसंख्या येते काय, येते काय, नाही. याचा अर्थ ऑप्शन नंबर 3 कट, त्याचा मी विचार देखील करणार नाही. बरोबर आहे. म्हणजे हे ऑप्शन मला येणार नाही. आता त्याच्यानंतर मी कसोटी लावू केली, म्हणजे जनरल मला एवढं माहिती होतं, त्याच्यानंतर मी एक ऑप्शन कट केला. आता उरलेल्या ऑप्शन मध्ये मी काय करणार, विचार करणार. आता बघा पहिल्यांदा मेजर गोष्ट काय, ह्याच्यामध्ये 11 आहे, याच्यामध्ये 11 आहे, आणि 11 ही मूळ संख्या आहे. महत्वाचं काय आहे, मोठी संख्या आहे आणि मूळ संख्या आहे. 2 न भाग घालून बघायचं नाही.
काय बघायचं आहे, बघताना घेताना मोठी संख्या घ्यायची आणि ती मूळ संख्या असली पाहिजे. म्हणजे जर का ह्यात पण 11 आहे, यात पण 11 आहे, किंवा इथं 22 नसतं जरी तरी 66 भाग जायचा असेल तर त्यात 11 भाग गेलाच पाहिजे. कोणतीही संख्या असू दे. म्हणजे बघा 70 असलं, 70 याचा अर्थ काय, भाग पडतात 2, बरोबर आहे. परत 5 यायला पाहिजे, परत 7 भाग जायला पाहिजे, 10 पण भाग गेला पाहिजे इंडिव्हिज्युअल. जर का याचा हे सगळे त्याचे काय आहेत, विभाजक आहेत, तर म्हणजे मग आपण 60चं जे 12 विभाजक काढलं, 60 ज्या संख्येला भाग जातोय, 60 कोणतीही संख्या घ्या, त्या 12 विभाजकातील कुठल्याही एका विभाजकानं त्याला भाग जायलाच पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जर का 66चं 11 गुणिले 6 येत असेल तर 11 भाग गेलाच पाहिजे. बरोबर आहे. कडसूट लागू करूया. 3 आणि 5 8 10. ऑप्शन नंबर 1 कट. तो एकदा कट झाला की परत दुसरी कोणतीही कसोटी तिला लागू करायची नाही. म्हणजे परत बाबा त्याला मग 3 ची लागू करा, इथे 3 लागते मग 3 लागू करा, काय नाही. एकदा ऑप्शन कट झाला की परत त्यात जायचं नाही. म्हणून कोणती संख्या पिक करणं हे महत्वाचं आहे. 11, 3, 5 अशा संख्या पटपट येतात ते घ्यायचे. बरोबर आहे. हे ऑप्शन बघा. परत किती आहे, 8, 6 आणि 3 आपण गेला, सॉरी 5 आणि 4 9, 6 आणि 3 9, हा पुढं, हा 5 आणि 3 सॉरी 4 आणि 3 7, 7 आणि 1 देणार 11, परत जाणार. म्हणजे फक्त इथं तुम्ही काय अपेक्षा ठेवायच्या आहे, हे पण बघा 9 9, बरोबर आहे. पण इतर हा ऑप्शन तुम्ही पहिल्यांदा कशाने इलिमिनेट केलाय, समसंख्येच्यामुळे, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शनच येणार नाही. म्हणजे त्यांची पण थोडीफार अपेक्षा असते, ते ओळखायची, बाबा हे वापरायचं आहे, हे ऑप्शन इलिमिनेट होतोय, दुसरी कोणतीही एक संख्या वापरणार त्यांना पटकन आन्सर मिळणार. तुम्हाला हे माहिती असलं, हे पटकन तुम्ही इलिमिनेट केला, त्याच्यानंतर 11ची कसोटी लावायला तुम्हाला 30 सेकंद लागतील तिघांना, बरोबर, प्रत्येकाला 10 सेकंद. तर 30 सेकंदामध्ये तुमचा आन्सर येते का नाही येते, येऊ शकतो. फक्त काय योग्य पद्धतीनं पावलं टाकली पाहिजेत. चला पुढं जायचं. पुढं फक्त तिथं लिहून ठेवणं असला एक नियम लिहून ठेवा, फक्त काय नियम लिहून ठेवा बघा. काय लिहा, एकक स्थानी सॉरी वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर 6 असेल तर दशक स्थानी कोणती संख्या यायला पाहिजे, विषम संख्या, बरोबर आहे. व इतर वेळी काय यायला पाहिजे, समसंख्या. इतर कोणताही वर्ग घेऊन बघा. 529 काय आली मधली संख्या, 529 मध्ये काय आली, समसंख्या आली, बरोबर आहे. 121 काय आली, समसंख्या. दुसरा कोणताही वर्ग घ्या, कोणतीही वर्गसंख्या घ्या, त्याच्यात दशक स्थानी काय येणार ना, समसंख्याच येणार. फक्त एक्सेप्शन कोण आहे, 6. 6 ला कोणती येणार, विषम संख्या. चला बघा, तुम्हाला क्वेश्चन किती सेकंद सोडवायचा आहे, 30. त्या पद्धतीनं विचार करायचा आहे. काय सांगितलं बघा, दोन संख्यांची बेरीज किती दिल्या, 97. त्यातील मोठ्या संख्येने छोट्या संख्येला भागले असता भागाकार किती येतोय, 7, आणि 1 काय राहते, बाकी राहते. तिने बघा, तिने कंडिशन देताना कुठली कंडिशन पहिला दिली, म्हणजे ही कंडिशन त्यांनी पहिला दिली आणि ही दुसरी कंडिशन नंतर दिली, बरोबर आहे. जो विद्यार्थी ही कंडिशन पहिला बघणार ती आपण वापरून बघूया. म्हणजे काय, बेरीज किती यायला पाहिजे, 97. 82 अधिक 15 97, 84 अधिक 13 97, 86 अधिक 11 97, 85 अधिक 12. हा तुमचा वेळ वाया गेला. म्हणजे काय म्हणतो बघा, गणित नेमकं कसं सोडवायचं हे तुम्हाला समजलंच पाहिजे. तुम्ही इथं काय केलं, पहिली कंडिशन जर का तुम्ही पहिल्यांदाच लागू केली, प्रत्येक अंकाची बेरीज किती आली, 97, आणि त्याच्यावरतीच गणित तयार केले, म्हणून तिने ही कंडिशन पहिल्यांदा दिली. पण जो विद्यार्थी दुसरी कंडिशन पहिला वापर करणार, काय भागाकार गेल्यानंतर किती बाकी राहायला पाहिजे, 1. तर बघा 15 सत्ते पाडापाठ पाहिजे, उलटा पाडा म्हणला की तुम्हाला असं काय सांगतायचं. चला 15 सक्क 90, 15 सत्ते 105 येते काय, नाही. 23 सत्ती 11 सत्ते
77 अधिक 1 येते काय? नाही. 12 84 अधिक 1 हे किती सेकंदाचा आन्सर आहे? वाचून 10 ते 15 सेकंद. पण जर का तुम्ही बेरीज केली नंतर मग हे सगळं केलं तर बघा कंडिशन 1 2 3 4 त्याच्यानंतर 1 2 3 4 8व्या ट्रायलला तुम्हाला काय मिळणार? आन्सर मिळणार. पहिली ट्रायल, दुसरी ट्रायल, तिसरी ट्रायल 97 ची केली, त्याच्यानंतर हा गुणाकार. लक्षात येते का? बघा त्याच्यामुळे काय करायचं आहे, कंडिशन कोणती वापरणं क्लिष्ट आहे आणि कोणती वापरणं सोपी आहे हेच बघायचं आहे. दोघांच्या पैकी कुणाला महत्व जास्त पाहिजे? दुसऱ्या कंडिशनला जास्त महत्व आहे, तर ती कंडिशन तुम्ही पहिला वापरा ऑप्शन 1 जाताना. किती आन्सर येईल? 85 आणि 12. चला परत तेच आहे, इथे घ्या 3 नंतर स्टार घ्या. किती येणार? 5. म्हणजे बघा 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 7 13. 13 तुम्हाला कशाने भाग घालवायचा आहे? 9 ने. मग 13च्या पुढची 9च्या पाड्यातली कुठली संख्या आहे? 18. म्हणजे 13 पासून 18 पर्यंत जायचं असेल तर मला अजून किती पाहिजेत? 5. ऑप्शन नंबर लय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 33चा पाडा पाठ आहे, करणार कसं? 33च का दिला असेल? काय म्हणतो? 33च का दिला असेल याचा आन्सर आपल्याला शोधायचा. काय दिला असेल 33? भाग घालवणारा? 1 मिनिट. चला चला भाग घालवा. किती वेळ लागतोय बघूया पहिला आन्सर याला. झाले की पेन उचलून 10 सेकंद झाले बघा. आपलं 10 सेकंद. 33 एके 33, 33 जुनी 66, 33 त्रिक 99. त्याच्या पुढे 33चा पाडा येत नाही, हे मला बी माहिती आहे. 33 चोक कुणाला येणार आहे मी सांगू काय? चाळीस सेकंद झाले. पन्नास. एक मिनिट 5 सेकंद. सव्वा मिनिट झाला. एवढ्या वेळात सोडवायचं पण आणि चुकवायचं पण नाही आहे. 0% चान्स. पुढं 1.5 मिनिट झाला. सोडवा लवकर. लिपिक टंकलेखक परीक्षा 2013. तिथे बाकी विचारले, बाकी सांग. 40 बाकी राहील. 4 कसे बाकी होते? 4 ऑप्शन मध्येच नाही. अशा तऱ्हेने 2 मिनिटं झालेले आहेत. लोक फास्ट 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 देऊ देऊ. जातच नाही भाग, नाही भाग जातच नाही. बाकी शिल्लक बाकी विचारले, काय विचारले बघा. बाकी विचारले 5 बाकी उरले फिक्स. बर म्हणजे हे 2:30 ला सांगितले तिनं 5. पुढं अजून कोणाच काय म्हणणं आहे काय? 2.5 मिनिटं झालेत. 2.5 मिनिटामध्ये फक्त एकानं आन्सर सांगितलं, ते पण 2 मिनिटं 20 सेकंदाला. बरोबर आहे. 33 देण्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो.
असं म्हणजे काय असते, अपेक्षा असते बघा. 33 बरोबर आहे. म्हणजे जर का मी 100ला भागलं तर बाकी किती राहते, किती राहते बाकी 1. हे तर कळलं. मग मला सांगा ह्या 9100 पर्यंत जाईपर्यंत 100 किती गट्टे तयार होतील, 91 गट्टे तयार होणार. समजते का बघा, किती गट्टे तयार होतील 91. आणि त्या प्रत्येक गट्ट्यातनं किती बाकी शिल्लक राहील, 1 म्हणजे ती बाकी किती झाली 91 बरोबर आहे. आणि हे 46 सेपरेट आहे, त्यातले 33 घालवा, बाकी किती राहिली, हे 46 सेपरेट आहे, 33 गेलं ना, त्यातलं 13 राहिली. ह्या 91 अधिक 13 करा, किती झालं 104. म्हणजे परत तो कितीचा गट्टा तयार झाला 100चा. 100 मध्ये परत 1 बाकी आणि वरची हे 4, म्हणजे बाकी किती राहणार. आपण जे एवढं कष्ट घेतलं, उभी मांडणी केली कशी 33 किती 91, 33 दोन्ही हितनं दोन्ही एवढं झालं, तिथनं पुढे आलं नाही. काय हे 33 दोन्ही 66, हे वजा केल्यानंतर 11तनं 6 गेले, उरले किती 5 आणि इथनं 2, इथं जेव्हा 4 आलं 254 आलं, तिथनं पुढे आमचं काय घोटमाळा चालू झालं. पण त्यांची अपेक्षा अशी आहे काय, हे इझी होतं का नाही, पण तिथं ते सुचलं पाहिजे, त्या ह्याला सुचलं पाहिजे की बाबा असं करू, असं केलं तर काय होईल. मग हे सुचण्यासाठी आपल्याला अगोदर ही माहिती पाहिजे की 100ला 33च्या पाड्यापर्यंत 100 पर्यंत गेलो 99, 33 त्रिक 99, म्हणजे 100ला जर का मी भागलं तर 1 बाकी उरते, 200ला भागलं तर 2 उरणार, 1000ला भागलं तर 10 उरणार. बरोबर आहे काय. 33 गुणिले 30 करा, 990, 10च उरते. असं मी 100चं गट्ट ह्यात 91 पर्यंत किती होणार, 91 मध्ये 91 असणार, ती 91 बाकी. आणि हे 46 मधली 13 उरली, ती 13 आणि 91 किती झाली 104 झाली. आणि हे 104 परत काय झाला 33 त्रिक 99, 99 म्हणजे उरले किती परत 5, म्हणजे डायरेक्ट भागाला तरी चालतोय, किती होणार 5. म्हणजे हे तुम्हाला 30 सेकंदात सुटणार का नाही. पण जर का तुम्ही तसं गेला तर 5 मिनिटं बी कमी पडणार. आणि डोक्यात येते सांगताय का, आणि डोक्यात काय येते की एकदा प्रश्न सोडवायला घेतल्यानंतर इथपर्यंत आलो 254 पर्यंत, इथे इगो मध्ये येतो. इथे इगो काय मध्ये येतोय, मी इथं सोडू का ह्याला निम्म्यात, इथपर्यंत एवढं सगळं बरोबर केलंय, किंवा इथे एखादी संख्या तुम्ही काहीतरी घेतली पुढं आणि आला आन्सर, तर त्याच्यात शेवटच्या ह्याला वेळ जातो, परत 33चा पाडा पाठ नाही, मग पुढं काय येणार ते. लक्षात आलं. अपेक्षा काय आहे असं तुम्ही सोडवलं पाहिजे, ट्रिक वापरली पाहिजे. ट्रिक वापरायची, प्रत्येक गोष्ट शिकायची नाही, म्हणजे काय प्रत्येक गोष्ट शिकायची नाही कुणाकडनं तरी, आपण स्वतः पण त्याचा विचार करायचा, असं केलं तर, तसं केलं तर, असं करूया काय, हे बरोबर येईल काय, अशा ट्रायल आणि एरर मधनं आपलं डोकं फास्ट झालं पाहिजे. ओके चला, किती दिला आन्सर, लिहून घेतलं व्यवस्थित का, लिहून देऊ, लिहून घेऊ, असं घ्या. शंभर भागिले 33 बरोबर बाकी किती राहणार 1, म्हणजे 100च्या एका संचाला 1 बाकी, पर्यंत 91 संच होणार, म्हणून किती बाकी होणार 91 बाकी. बरोबर. हे 91 अधिक डायरेक्ट 43 लिहा, जास्त कन्फ्युजन पण करू नका, डायरेक्ट 43 लिहा. पुढं किती येईल 134 भागिले 33 करा, 33 चोक किती येईल 133, एसएच काय सॉरी 46 आहे, म्हणजे 137 येणार भागिले 33, 33 चोक 132, म्हणजे उरले किती 132, 37 किती उरले 5, जी तुमची बाकी आन्सर एवढंच आहे. कंबाईन इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे तुम्ही किती लॉजिकल सोडवताय त्याच्यावरती लय डिपेंड आहे, कारण शत्रू कोण आहे
टाइम 5 न 5 म्हणजे शत्रू 5 आहे. 5 कसा असेल शत्रू सांगा. शत्रू कसा असणार आहे? हा हा हा. चला जायचं पुढं. समजलंय? ओके. आता आपलं काय चालू होतंय? हे वर्गमूळ. ओके, त्याचं नेक्स्ट लेक्चर रेकॉर्ड करूया.